आज मी सातारा स्पेशल मटण बनवणार आहे आणि आम्ही पण सातारचेच आहोत। आमच्याकडे अशा पद्धतीने मटण बनवले जाते। माझ्या सासूबाई पण असेच मटण बनवतात। हे अर्धा किलो मटण आहे। थोडी चरबी मी काढून ठेवले बाजूला। आमच्याकडे याला मांद म्हणतात। इथं 1 चमचा हळद घेतले, 1.5 चमचा धन पावडर घेतले, 1 चमचा मीठ। हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण। 5 मिनिटं असंच ठेवू आपण। एक बारीक कांदा कापून घेतला आहे। तेलात चांगला भाजून घ्यायचा आणि मटण टाकून घेऊ याच्यामध्ये आणि मटणाला चांगलं परतून घ्यायचं 2 ते 3 मिनिटं। आणि मटणाला आहे ना अंगचंच पाणी सुटतं। ताटामध्ये आहे ना 1 ग्लास पाणी ओतणार आहे आता। हे बघा आपल्या मटणाला अंगचंच पाणी सुटलेलं आहे। आता हे गरम पाणी झाले बघा। आपण गरम पाणी घालून घेऊ त्याच्यामध्ये मटणामध्ये। पुन्हा 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे। इथं 1 वाटी सुकं खोबरं घेतले, अद्रक, लसूण आणि 1 मोठा कांदा कापून घेतलेला आहे। सुकं खोबरं आहे ना चांगलं भाजून घ्यायचं गॅसवरती। कांदा गॅसवरती का भाजला नाही तो आतून आहे ना कच्चाच राहतो, मग मटणाला आहे ना अशी गोड चव येते। म्हणून आहे ना लोखंडी तव्यामध्ये एकदम चांगला खरपूस कांदा भाजायचा। वाटण एकदम चांगलं असं काळसर होतं। हे बघा सुकं खोबरं मी बारीक कापून घेतलेलं आहे। हे मिक्सरला आहे ना वाटून घेऊया आपण। थोडंसं पाणी टाकून बारीक करायचं चांगलं। मटण ठेवलंय बाजूला मी दुसऱ्या गॅसवरती शिजायला। म्हटलं तोपर्यंत मसाला बनवून घेऊया आपण। हे बघा आता आपलं, कारण का मटण शिजायला खूप वेळ लागतो। चिकन आहे ना लगेच शिजतं। मसाला बनवूस तर आपलं मटण शिजून तयार झालेलं आहे बघा। मुलाला हळदी मिठाचं पाणी आवडतं म्हणून त्याला थोडंसं हळदी मिठाचं पाणी काढून ठेवलंय। कोणी आळणी पाणी बोलतं, कोणी हळदी मिठाचं बोलतं। आता हे चरबी ना आपण चांगली फुलसतर तेलात भाजून घेऊया आणि तेजपत्ता टाकलाय थोडासा आणि स्मेल छान येतो भाजीला आपल्या कालवणाला। बघा कसे फुललेत। आणि इथं मी 2 चमचे घाटी मसाला, हा घरचाच आहे आमचा बनवलेला, खूप तिखट आहे, 2च चमचे टाकले तरी बघा किती लाल कलर आलाय त्याला। आणि हे वाटण, कारण का हे वाटण तर भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे अगोदर आहे ना मसाला परतून घ्यायचा आपला तिखट आणि नंतर ना मग वाटण केलेलं ते टाकायचं। चांगलं परतायचं ह्याला तेल सुटेपर्यंत। मग आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे। आणि टोपामध्ये शिजवलेल्या मटणाची वेगळी चव येते हो। कुकरमध्ये पण आपण शिजवू शकतो, पण मी टोपामध्ये शिजवले। हे बघा आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागले। गावी तर एवढं वाटण फिटण कोण करत बसत नाही। डायरेक्ट कांदा चिरायचा, मटण टाकायचं शिजायला, हळदी मीठ टाकून, हळद मीठ टाकून मटण शिजत आलं की भाकरी झालेल्या तव्यावरतीच लगेच बाजरीचं पीठ भाजायचं आणि वरनं तिखट टाकायचं आणि ते पीठ टाकायचं। पण काय त्या कालवणाला वेगळी चव असते, खूप छान लागते चव। आणि आपण वाटण हे ते सगळं करतो। आमच्या घरी पण कधी कधी सासूबाई तशाच करतात। जत्रा वगैरे असेल ना तर वाटण पिटण करत बसत नाहीयेत, असंच पीठ वगैरे भाजायचं भाकरीच्या तव्यामध्ये, शिजलेल्या कालवणामध्ये वरनं काय 1 वाटी मसाला वगैरे टाकायचा, घाटी मसाला, पीठ टाकायचं भाजलेलं, कालवण मस्त घट्ट आणि खूप चवदार छान लागते चव कालवणाला। हे बघा आपलं आता मटण आहे ना 5-10 मिनिटं चांगलं शिजवून द्यायचं, कारण का ह्याच्यामध्ये आहे ना रश्याचा मसाल्याचा अर्क उतरला पाहिजे। हे बघा कशी तरी आले भारी आपल्या मटणाला। मटण एकीकडं शिजोस्तोवर मसाल्याची तयारी केली। आता मटणाला आहे ना थोडंसं शिजवून देते जरा
म्हणजे रस्स्याचा अर्क उतरल त्याच्यामध्ये. तरी तर खूप छान आले मटणाला, मस्त तरी दिसते. 2 चमचे तिखट टाकले, खूप तिखट आहे मसाला आमचा. मी काय गरम मसाला वगैरे काय वापरला नाही आहे, मटण मसाला वगैरे. मसाल्यामध्ये सगळे आता मटण ठेवले एका बाजूला काढायला, तोपर्यंत म्हणलं भाकरी टाकून घेते. बाजरीचं पीठ संपलं होतं, मग तांदळाचं पीठ होतं, मग म्हटलं तांदळाच्याच भाकरी करून घेते. मटण शिजते बाजूला तोपर्यंत फोडणीला दिलं. आणि आज काय रविवार आहे, निवांत जेवण असतं. रोजची आपली धावपळ असते कामाची, मग रविवारचं थोडं निवांत. पण जास्त करून माझ्याकडं नाचणीच्याच पिठाच्या भाकरी असतात, बाजरीच्या कमीच खातो आम्ही. पण गावाला आमच्यात कायम बाजरीच असते. तांदळाच्या भाकरी पण छान लागतात. गरम पाण्यामध्ये उकड काढायची आणि मस्त पातळ चपातीसारख्या अशा लाटायच्या भाकरी खूप छान होतात त्या पण. पण मी हे आपल्या थंड पाण्यातच नॉर्मल जसं आपण करतो तशाच मी ह्या भाकरी बनवलेल्या आहेत. काय गरम पाणी वगैरे काही नाही केलं, तरी पण मऊ भाकरी होतात एकदम ह्या. आणि अशा मस्त टम फुगतात. पण गावाला चुलीवरच्या मटणाची चव आहे ना, लय भारी. मी टाकलेलं आहे एक मटणाचा रेसिपी आईनं बनवलेली, पण प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. ते आमच्या तिकडे बारामती भागामध्ये डाळ वगैरे असं भाजून टाकतात. आमच्या इकडे नाही तसं टाकत. सातारा भागामध्ये डाळ वगैरे भाजून मस्त चुलीमध्ये कांदा भाजून घ्यायचा, खोबरं पण ते हारामध्येच टाकतात आणि मस्त पाट्यावर वाटायचं. हे बघा आपलं आता मटण तयार झालेलं आहे. खाल्ल्यानंतर तर चव विसरणार नाही माणूस. असं सातारा पद्धतीने झणझणीत मटण रस्सा बनवलेला आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की